12 लाख हिंदू विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात घालणारा गेल्या कित्येक वर्षापासून जे विद्यार्थी नीटची तयारी करतायत, त्यासोबत पालक देखील तयारी करतायत. कारण एखाद्या विद्यार्थ्याला एखादी एक्झाम द्यायची असेल तर त्याचा संपूर्ण ताण हा त्या कुटुंबावरती असतो. बरं, हे इतक्यावरतीच थांबत नाही, तर अगदी महागडे असे ट्युशन क्लासेस लावले जातात. आपल्या मुलांना या ठिकाणी डॉक्टर करायचे म्हणून स्वप्न पाहिले जातात. मात्र अशा वेळी जर नीट सारखा स्कॅम होत असेल, मोठे घोटाळे पुढे येत असतील आणि यामध्ये जर आपल्याच देशातील 20 लाख हिंदू विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर हा चिंतेची गोष्ट आहे. बरं, या सगळ्यामध्ये हा कोणी मुस्लिम नाहीये असं देखील समोर येत आहे. तर हा व्यक्ती कोण आहे? पी.व्ही. कुलकर्णी हा याचा मेन सूत्रधार आहे अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता जनतेमध्ये सवाल उपस्थित राहतात की फडणवीस आता या कुलकर्णीच्या घरावरती बुलडोझर फिरवतील का? कारण यानं एक ना दोन तब्बल 20 लाख विद्यार्थ्यांचं वाटोळं केलंय. स्वयंघोषित हिंदुत्वाचा वसा घेतलेले संग्राम भंडारे हे कुलकर्णीवरती आता शाईफेक करणार का हा सवाल उपस्थित राहतो. की फक्त कुठेतरी जातीय तेढ निर्माण करायचं असेल तेव्हाच आपलं हिंदुत्व उफळून येतं असं देखील विचारलं जात आहे. कारण हा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, या देशाच्या सुजाण नागरिकांचा, जे पुढे जाऊन ही तरुण पिढी आपला देश घडवणार आहे. यासाठी आता संग्राम बापू भंडारे बाहेर येतील का हा देखील प्रश्न आहे. की आपल्या मालकाच्या जातीचा आहे म्हणून त्याला सोडून दिलं जाईल. बरं, या सगळ्यामध्ये आता हिंदुत्ववादी असणारे नेते नितेश राणे असतील, महेश लांडगे असतील, संग्राम जगताप असतील, पडळकर असतील, यावरती बोलण्याची धमक दाखवतील का? कारण हा मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा फक्त एका कुटुंबाचा, एका विद्यार्थ्याचा किंवा एका परीक्षेचा नाहीये. तो वारंवार या ठिकाणी जे स्कॅम होत आहेत, जे विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचे स्कॅम होत आहेत, यावरती आता या ठिकाणी अंकुश लागणं महत्वाचं आहे. म्हणून हिंदुत्वासाठी, हिंदू मुस्लिमसाठी किंवा अनेक वेगवेगळ्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी जे नेते मंडळी बाहेर येत आहेत, त्या नेते मंडळींनी नीट सारख्या घोटाळ्यामध्ये जो काही आरोपी आढळला गेलाय त्या आरोपीसाठी देखील रस्त्यावरती उतरणं महत्वाचं आहे. कारण काही ठिकाणी असं म्हटलं जातंय यामध्ये जर पी.व्ही. कुलकर्णी हे दोषी असतील तर त्यांना फाशी द्या अशी मागणी देखील काही प्राचार्य करतायत.